पुण्यामध्ये माननीय कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष EPS 95 पेन्शनधारक NSE अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये काल पुण्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे EPS 95 पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांचे आतापर्यंत कोणकोणत्या स्टेप्स पूर्ण झाले आहेत किंवा कुठे कुठे आंदोलन झाले आहेत किंवा या अगोदर ज्या ज्या मीटिंग झाल्या त्या मीटिंगमध्ये काय निर्णय झालेले आहेत, इथून पुढे कोणत्या मीटिंग आणि कधी होणार आहेत, नोव्हेंबरमध्ये कोणतं आंदोलन केलं जाणार आहे किंवा मीटिंग कोणाच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे, याची सर्व माहिती त्यांनी लाईव्ह वेळेत काल पुण्यामध्ये EPS 95 पेन्शनधारकांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सांगितले आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता बऱ्याच जणांनी हे जे भाषण आहे त्यांनी केलेले हे जे भाषण आहे कमांडर माननीय अशोक राऊत यांनी काल लाईव्ह सांगितलेलं आहे ते बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, परंतु माझं एक कर्तव्य आहे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून EPS 95 पेन्शनधारकांचे प्रत्येक नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं। कारण आपल्या चॅनलवरती बरेच असे व्ह्यूअर आहेत की ज्या व्ह्यूअरना बरेच ज्या अपडेट आहेत EPS 95 संदर्भातील त्या माहीत नसतात। कमेंट्सच्या माध्यमातून प्रत्येक वेळी ते विचारत असतात की EPS 95 जे पेन्शनधारक आहेत त्यासाठी नवीन अपडेट काय आहे हे विचारत असतात। कारण आपल्या चॅनलवर कुठेही खोटी माहिती आज पेन्शन वाढणार उद्या पेन्शन वाढणार ही कधीच दिली जात नाही। तुम्ही या मागची ही हिस्ट्री जाऊन चॅनलची चेक करू शकता। खोटी माहिती ही दिली जात नाही। तुम्हाला जे अपडेट आहे ते खऱ्या स्वरूपात आपल्या चॅनलवरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे होत आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढच्या नवीन निर्णय ऐकण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर काल पुण्यामध्ये माननीय कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष EPS 95 पेन्शनधारकांचे जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये काल EPS 95 पेन्शनधारकांची एक पुण्यामध्ये मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये माननीय अशोक राऊत यांनी स्पष्टपणे आतापर्यंत जे EPS 95 पेन्शनधारकांसाठी झालेलं आहे ते तर सांगितलंच, परंतु पुढे काय होणार आहे किंवा नोव्हेंबरमध्ये आपण कोणते चरण पूर्ण करणार आहोत हे सुद्धा सांगितलं आहे। तर माननीय अशोक राऊत यांनी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही आतापर्यंत खूप असे आंदोलन केलेले आहेत। आमचं जे 10 तारखेला आंदोलन ठरवलं होतं ते बंगळुरूमध्ये आंदोलन होतं, परंतु हे आंदोलन सक्सेस झालेलं नाही। हे आंदोलन आमचं पुढे ढकलण्यात आलं आणि 13 तारखेला, कारण 10 तारखेला करवाचौथ होता आणि करवाचौथमुळे हे आंदोलन पुढे ढकलून हे आंदोलन 13 ऑक्टोबरला घेण्यात आलं आणि 13 ऑक्टोबरला जे आंदोलन झालं तेव्हा आम्ही तुरंत बंगळुरूमधून नवी दिल्लीमध्ये पोहोचलो। आता हे ज्येष्ठ नागरिक, आमचं ज्येष्ठ नागरिक वय आहे, हे आमची पळापळीची वय नाही, तरीही आम्ही तुरंत प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांसाठी तेथे पोहोचलो। तेथे आम्ही आंदोलन केलं आणि थोड्याच वेळात आम्हाला 11 वाजता श्रम मंत्र्यांनी बोलवलं आणि त्यावेळी आमच्यामध्ये डिस्कशन झालं। आता ते डिस्कशन काय झालं ते सुद्धा त्यांनी कालच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे। आता मी याच्या आधी या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट केलाच होता, परंतु काल त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे ते तुमच्यासमोर मी सांगणार आहे। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की त्यावेळी आम्हाला आज बोलवलं आणि आम्हाला सांगितलं की श्रम मंत्री बोलले की प्रथमतः मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण या वयातही तुम्ही इतकं चांगलं संघटन निस्वार्थपणे आंदोलन करत आहात, त्याबद्दल आभार मानतो असं त्यांनी श्रम मंत्र्यांनी म्हटलं। आणि त्यानंतर काय झालं तर त्यांनी पुन्हा सांगितलं, परंतु जे कमांडर माननीय अशोक राऊत आहेत आणि त्यांच्याबरोबर केलेले दुसरे 4 प्रतिनिधी आहेत ते 4 प्रतिनिधी असे 5 जण मिळून श्रम मंत्र्यांकडे गेले होते आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा जो पेन्शन वाढीचा निर्णय आहे किंवा मेडिकल कन्सेशनचा निर्णय आहे तो आमच्या विचाराधीन आहे आणि लवकरच पूर्ण करणार
करणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलं। परंतु माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की असं तुम्ही किती वेळ सांगणार आहे, कारण 10 वर्षाचा आमचा संघर्ष आहे आणि या 10 वर्षाच्या संघर्षात आम्हाला कुठेही न्याय मिळालेला नाही आणि किती वेळा सांगणार आहात। तुम्ही जे काही आम्हाला आता बोलणार आहात ते तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या असं सांगितलं आणि श्रम मंत्र्यांनी ते मान्य सुद्धा केलं आणि त्यांनी PS-ला एक लेटर लिहायला सांगितलं। PS-ने लेटर लिहिलं परंतु त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी 2 ते 2:30 वाजता तुमची पुन्हा एक मीटिंग होईल आणि त्यावेळी तुम्हाला हे लेटर दिलं जाईल असं सांगितलं होतं। परंतु दुसऱ्या दिवशी हे लेटर दिलंच नाही आणि ते लेटर 17 ऑक्टोबरला देण्यात आलं आणि 17 ऑक्टोबरला जे लेटर देण्यात आलं त्या लेटरमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी आपल्या चॅनलवरती ते लेटर पूर्णपणे डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता। तरीही थोडक्यात मी सांगते की त्या लेटरमध्ये पहिल्यांदा फालतूच गोष्टी दिल्या होत्या की भेट झाली, आंदोलन झालं, असं काय काय दिलं होतं। परंतु शेवटीचा एक पॉईंट होता त्यामध्ये फक्त EPS 95 पेन्शनधारकांच्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू हे लिहून दिलं होतं, परंतु डेट कुठेही दिली नव्हती। जे फिक्स डेट द्यायची असते या तारखेला आम्ही पूर्ण करू किंवा या वर्षी पूर्ण करू, या महिन्यात पूर्ण करू असं कुठेही दिलं नव्हतं आणि ते लेटर ही EPFOच्या अधिकाऱ्यांकडून साईन केलेलं लेटर होतं। आता या संदर्भात बऱ्याच जणांचा संभ्रम होता की त्यावरती साईन ही लेबर मिनिस्ट्रीची असायला हवी होती, परंतु EPFOच्या अधिकाऱ्यांनी साईन केली होती, त्यामुळे आम्हाला या लेटरवर विश्वास नाही असा बऱ्याच जणांचा संभ्रम होता आणि माझाही होता। परंतु काल माननीय कमांडर अशोक राऊत यांनी हा संभ्रम दूर केलेला आहे आणि त्यांनी काल सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या आंदोलन सक्सेस होतं आणि त्यानंतर लेटर किंवा एखादी मागणी गव्हर्नमेंटकडून पूर्ण होणार असेल तर ते लेटर हे एखादा अधिकारीच देतो। लेबर मिनिस्ट्री म्हणजेच जे श्रम मंत्री आहेत ते सांगतात, परंतु जे पुढे पोचवायचं काम करत असतं ते अधिकारीच करतो। फॉर एक्झाम्पल बघा, आता पीक विम्याचं घ्या, पीक विम्याचं जे वरून पैसे देतात त्यांचं लेटर काढतात, GR काढतात, परंतु जेव्हा तो पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असतात ते पीक विम्याचे जे कंपनी आहेत त्या कंपनीतर्फे जमा केले जातात। तुम्हाला समजलं असेल, त्यामुळे हे जे लेटर आहे 13 ऑक्टोबरचं म्हणजे 17 ऑक्टोबरचं पकडा, कारण 13 ऑक्टोबरला फक्त सांगितलं होतं, 17 ऑक्टोबरला हे लेटर दिलेलं आहे आणि हे जे लेटर आहे ते लेटर EPFOच्या अधिकाऱ्याने दिलेलं आहे आणि ते लेटर खरं आहे हे माननीय अशोक राऊत यांनी काल स्पष्ट केलेलं आहे आणि प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांचा संभ्रम हा दूर केलेला आहे। परंतु हे लेटर समाधानकारक नाही असं सुद्धा त्यांनी त्यावेळी म्हटलेलं आहे, कारण यामध्ये फक्त आश्वासन दिलेले आहे, परंतु एक पॉइंट मात्र खरा झालेला आहे, त्यामध्ये मेडिकल कन्सेशन म्हणजे 58 वर्षावरील सर्व जे ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक आहेत यांना सर्वांना मोफत उपचार देण्याचं सरकारने फिक्स केलेलं आहे। हा मात्र पॉइंट सरकारने खरा केलेला आहे। तर तुम्हाला समजलं असेल की या लेटरमध्ये काय दिलं होतं आणि ते कितपत खरं आहे, म्हणजे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांचा संभ्रम हा या लेटरमधून दूर करण्यात आलेला आहे। तर त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की पुढचं सांगताना असं म्हटलं, इथपर्यंत सांगितलं, त्यानंतर पुढे सांगितलं की यानंतरचं जे पुढचं चरण असेल म्हणजे तिसरं चरण असेल ते सध्या नोव्हेंबरमध्येच होणार आहे, म्हणजे 17 आणि 18 तारखेला हे पुढचं चरण हे पूर्ण करण्याचा निर्णय आपण घेत आहोत असं माननीय अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच आंदोलन करणार आहोत, मीटिंग घेणार आहोत असं सांगितलेलं आहे, म्हणजेच 10-15 जण जाऊन आपण अधिकाऱ्यांना भेटू किंवा मंत्र्यांना भेटू आणि त्यांच्याशी मीटिंग घेऊ असं सुद्धा माननीय अशोक राऊत यांनी काल म्हटलेलं आहे। म्हणजे आणि जर सक्सेस झाले नाही, ती मीटिंग जर सक्सेस झाली नाही तर मग पुढचं चरण उचलू आणि चौथं चरण असणार आहे ते म्हणजे धरणा आंदोलन करू असं सुद्धा काल माननीय कमांडर अशोक राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी हेही म्हटलं आहे की मला माहीत आहे की ज्येष्ठ नागरिक वय आहे, आपलं कॅपॅसिटी नाही, पण आपण लढत राहिलो तरच आपल्याला सक्सेस मिळेल असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाला
जे पुढचं पाऊल उचलण्याच्या मार्गावर आहेत त्या मार्गात सगळ्यांनी सामील व्हावं असं सुद्धा विनंती सुद्धा काल माननीय कमांडर अशोक राऊत यांनी केलेली आहे। 10 वर्षाच्या संघर्षात आपली आता सध्या एक तरी मागणी पूर्ण झालेली आहे आणि इथून पुढच्या ज्या 2 मागण्या आहेत त्या सुद्धा पूर्ण त्यांनी कराव्यात, त्यासाठी आपण पुढचं पाऊल उचलूयात असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। मंत्र्यांच्या हातून सर्वात महत्त्वाचं मंत्र्यांच्या तोंडातून एक वाक्य आलं होतं। माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की मंत्र्यांच्या तोंडातून एक महत्त्वपूर्ण वाक्य आलं होतं, ते म्हणजे तुमचा दरवर्षी 2 वेळा वर्षातून 2 वेळा पेन्शन वाढवून म्हणजे DA सारखं तुमचं वर्षातून 2 वेळा पेन्शन वाढवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याचा श्रम मंत्र्यांनी माननीय अशोक राऊत आणि त्यांची जी टीम गेली होती त्यांच्या पुढे मांडलेला आहे। मग आता तो पूर्ण कधी होतो हा मात्र सवाल आहे, परंतु त्यांच्या तोंडातून आलेलं हे वाक्य आहे की वर्षातून 2 वेळा आम्ही तुमची पेन्शन वाढवू असंही कालच्या भाषणामध्ये माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सर्वांना विनंती की जे प्रतिनिधी तुमच्या पुढे जात आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही ट्रान्सपरंट राहून तुम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी व्हा, तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी व्हा। प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा, प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि तुमचा जो पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, तुमचा जो संघर्ष आहे तो संपवा, म्हणजेच तुम्हाला पेन्शन जी वाढीव पेन्शन मिळणार आहे ती पेन्शन वाढीची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्या मार्गावरती तुम्ही सुद्धा पावलं उचला, हे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे। कारण माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सुद्धा काल हीच विनंती केली आहे, परंतु प्रत्येकापर्यंत ते भाषण पोचलं असेल असं नाही। त्यामुळे आपल्या चॅनलच्या मध्ये आपले बरेच असे सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स आहेत की जे EPS 95 आहेत, म्हणून EPS 95 पेन्शन धारक आहेत आणि म्हणूनच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही सर्वांसाठी एक विनंती आहे। सो तुम्हाला समजलं असेल की आतापर्यंत EPS 95 पेन्शन धारकांच्या कोणत्या स्टेप पूर्ण झाल्या, इथून पुढे आणि कधी नोव्हेंबरमध्ये 17, 18, 19च्या आसपास मीटिंग होणार आहे, या मीटिंगमध्ये काय होणार ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा। तुमचं यावरती काय मत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगू शकता। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।